हॅलो गाईज, वेलकम टू माय एस के एज्युकेशन चॅनल. आपण आज तलाठी भरती व सरळसेवा भरती यावर विचारलेले काही प्रश्न गणिताचे घेणार आहोत. हा आजचा आपला पहिला क्वेश्चन. 3 संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तीन संख्यांची सरासरी 18 आहे. म्हणजे सरासरी मीन्स आपल्याला इथे गुणाकाराचं चिन्ह द्यावं लागते. जिथे कुठे सरासरी असते तिथे आपल्याला मल्टिप्लिकेशनची साईन द्यावं लागते. त्यामुळे आपण 3 गुणिला 3 3 गुणिला 18 करू, तेव्हा आपल्याला त्यांची पूर्ण सरासरी मिळते. 18 त्रिक 54. ओके. मग आपल्याला सर्वात लहान संख्या काढायची आहे. त्यासाठी आपण गेस नाही करू शकत का 2 आहे, 3 आहे किंवा 4 आहे. त्यामुळे आपल्याला तीनही रेशोचं मल्टिप्लिकेशन करावं लागते. त्यामुळे पहिले आपण यांचा बेरीज करून घेऊया. 2 + 3 + 4 किती? 9. 2 / 9 मल्टिप्लिकेशनमध्ये 54. म्हणजे 9 यासाठी घेतलं आपण, हे 3 संख्यांची रेशो आहे, म्हणजे गुणोत्तर आहे. त्यामुळे आपल्याला तीन तीना 3 संख्यांची पण बेरीज करावं लागते. त्यामुळे 9 आणि वर 2 लिहावं लागते. 9 सकम 54, सैंदुनी 12. पहिली संख्या 12 आली. दुसरी संख्या 3 आहे आपली, तर 3 / इथे पण आपल्याला 9च घ्यावं लागते. 9 गुणिला 54, सरासरी 54. इथे 9 सकम 54, हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. साइन त्रिक 18. दुसरी संख्या 18 आहे. थर्ड इथे 4 / इथे 9च घ्यायचं आहे. आणि 54, 9 सकम 54 आणि 4 गुणिला 6 किती? 24. इथे बघा, आपल्याला पहिली संख्या 12 आहे, दुसरी 18 आहे, तिसरी 24 आहे. या तिन्ही संख्यामधून सर्वात लहान संख्या आपल्याला 12 लिहायचं आहे. 12 आहे. आणि समजा सगळ्यात मोठी संख्या विचारली असती तर 24 असती. सेकंड क्वेश्चन घेऊया. सेकंड क्वेश्चन. जर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 4,400 रुपये असेल, तर 11.2 ग्रॅम सोन्याची किंमत काय? तर आपल्याला इथे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 4,400 रुपये दिलेलं आहे. म्हणजे आपण 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे? 4,400 रुपये. आणि 11.2 ग्रॅमची सोन्याची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे 11.2 सोन्याची किंमत काढायची आहे. तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. क्रॉस 7 11.2 गुणिला 4,400 / 11.2 गुणिला 4,400 / 10. म्हणजे जिथे प्रश्नार्थक चिन्ह असतो ते आपल्याला छेदस्थानी घ्यायचं आहे. मग इथे आपल्याला समजा हे पॉईंटमध्ये दिलेलं आहे. पॉईंटमध्ये करायला थोडंसं कठीण जाते. त्यामुळे पॉईंटला आपण काढून टाकू आणि इथे आपण एक 0 वाढवून घेऊ. म्हणजे 0 0 कटले. आता 112 गुणिला 44 करून घ्यायचं आहे. 112 गुणिला 44. तर 4 दुनी 8, 4 एक 4 एक 4, 4 एक 4, 0, 4 दुनी 8, 4 एक 4, 4 एक 4,
म्हणजे 8, 8 आणि 4 12, 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 4 म्हणजे आपला ॲन्सर 4928. 4928 हे आपला ॲन्सर आलेला आहे बी. आपण आता थर्ड क्वेश्चन पाहूया. हा थर्ड क्वेश्चन. एका संख्येच्या 1/2, 1/4, 1/8 भागाची बेरीज 28 असेल तर ती संख्या कोणती? एका संख्येच्या म्हणजे समजा आपण x घेऊया. x 1/2, 1/4 आणि इथे काय म्हणत आहे 1/8 आणि या भागाची बेरीज म्हणत आहे. बेरीज किती आहे 28. बेरीज म्हणजे आपण इथे बेरीजचं चिन्ह देऊन घेऊ. हां, आता आपल्याला हे सॉल्व करून घ्यायचं आहे. सॉल्व म्हणजे आता हे LCM घेऊन घेऊ आपण याचं. 8 LCM 8 बेचौक 8, 4 दुनी 8, 8 एक 8, 28. 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 डिवायडेड बाय 8 इक्वल टू 28. 7 चौक 28 नाही सॉरी 7 चौक 28, 4 8 32 म्हणजे याचा ॲन्सर आपला 32 आलेला आहे. म्हणजे x बरोबर 32. x बरोबर 32 ती संख्या 32 आहे. ठीक आहे, ॲन्सर आपला सी आला. फोर्थ क्वेश्चन. आता आपल्याला हे सॉल्व करून घ्यायचं आहे. हे काय मिसिंग नंबर सिरीज आहे. म्हणजे फर्स्ट संख्या दिलं, सेकंड, थर्ड, फोर्थ, आपल्याला फिफ्थ संख्या काढायची आहे. बारा 36, 23 46 आणि 66 66. ठीक आहे, याच्यामध्ये आपण पहिले डिफरन्स चेक करूया. डिफरन्स कितीचा असेल तर 6मधून 6 गेले 0, 4मधून 3 गेला 1, 3मधून 2 गेला 1, 2मधून 1 गेला 1. ठीक आहे, 1110 आलं. याच्यामधून मोठ्या संख्यामधून लहान संख्या वजा करायची. 6मधून 6 गेले 0, 5मधून 4 1, 4मधून 3 1 आणि 3मधून 2 1. किती 1000. इथे पण 1110 आलं. आपलं असं वाटत आहे, गेस करू शकतो हे नंतरची संख्या पण हेच येणार. त्यासाठी आपण करून बघूया. 6 वजा 6 0, 6 1, 6मधून 5 गेला 1, 5मधून 4 गेला 1, 4मधून 3 गेला 1. म्हणजे नेक्स्ट संख्या पण एवढीच राहणार. म्हणजे त्यासाठी आपल्याला 1110 प्लस या संख्यामध्ये करायची आहे. म्हणजे इथे समजा आपण तुम्ही 1110 ॲड केलं तर इथे संख्या भेटते आपल्याला. म्हणजे 6 7 6 5 5676. 5676. ओके, ॲन्सर आपला ए आहे 5676. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन पाहूया. फिफ्थ क्वेश्चन सॉरी. फिफ्थ क्वेश्चन काय म्हणत आहे, एक कार 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाते? हे आपलं स्पीड टाईम अँड डिस्टन्समधला क्वेश्चन आहे. तुम्हाला समजा चॅप्टर वाईज क्वेश्चन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी चॅप्टर वाईज घेईल. नाही तर मग मी असंच रँडमली घेईल. एक कार 3 तासात 105 किमी अंतर जाते.
आपल्याला पहिले स्पीड काढून घ्यायचं आहे, म्हणजे अवर दिलेला आहे आणि अंतर दिलेलं आहे. पहिले तुम्हाला स्पीड अँड डिस्टन्स टाईमचा मी फॉर्म्युला सांगते. स्पीड म्हणजे वेग, वेग इक्वल टू अंतर भागिला वेळ. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे इथे? अंतर दिलेलं आहे, तास दिलेला आहे, अवर वेळ दिलेला आहे. म्हणजे आपल्याला पहिले स्पीड काढून घ्यायचं आहे, तेव्हाच आपल्याला अंतर निघते नवीन. तर त्यामुळे 105 हे अंतर आहे, डिवायडेड बाय 3, 3 त्रिक 9, 3 5 15, म्हणजे 35 हे स्पीड आहे. आपल्याला काय विचारलं तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाते, म्हणजे याच वेगाने, म्हणजे हे स्पीड झालं ना, तर याच स्पीडने 5 तासात किती अंतर जाईल. तर त्यासाठी आपल्याला हे स्पीड आहे. ठीक आहे. स्पीड गुणिला स्पीड गुणिला तास म्हणजे 5, 5 5 25, 5 त्रिक 15 आणि 16 17, म्हणजे 175. हे 175 काय आहे? आपलं ॲन्सर आहे. ॲन्सर आहे आणि हेच आहे आपलं अंतर. ठीक आहे. आपण 6 क्वेश्चन पाहणार आहोत. सिक्स क्वेश्चन पहा. 10,050 रुपये रकमेचे 10% दराने मिळणारे 4 महिन्याचे सरळ व्याज किती? हे आहे आपलं सरळ व्याजवरचा क्वेश्चन. आता सरळ व्याजचं सूत्र काय आहे? सरळ व्याज म गुणिला द गुणिला क डिवायडेड बाय 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी. दर नेहमी हा टक्क्यामध्येच असतो आणि क म्हणजे कालावधी आहे. आपल्याला इथे मुद्दल किती दिलेलं आहे? 10,50 म्हणजे 1,050 रुपये मुद्दल. आणि दर किती दिलेला आहे? 10% आणि आपल्याला कालावधी किती दिलेला आहे? 4 महिने. ठीक आहे. हे 4 आणि ते डिवायडेड बाय 100. पण समजा आपल्याला कालावधी महिन्यात दिलेलं असेल तर आपल्याला इथे खाली 12ने डिवाईड करावं लागते. समजा इथे 4 वर्ष दिलेलं असेल तर तुम्हाला हे 12 लिहायची काही आवश्यकता नव्हती. पण आपल्याला महिन्यामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला डिवाईड बाय 12 केलं तर ते वर्षामध्ये कन्वर्ट होते. मग इथे कट करून घ्या पूर्ण. 0 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. जखम 12, 6 1 6, म्हणजे याचा आन्सर आपला 35 येते. ओके. हे आपण पूर्ण सॉल्व केल्यानंतर आपला आन्सर हा 35 येतो. ठीक आहे. हा शेवटचा क्वेश्चन होता. तुम्हाला असेच रोज नवीन नवीन व्हिडिओज पाहिजे असेल, म्हणजे काही चेंजेस वगैरे, काही डाऊट्स वगैरे असतील तर मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि समजा तुम्हाला चॅप्टर वाईज पाहिजे असेल क्वेश्चन्स तर मग मी चॅप्टर वाईज घेईल, पण तुम्ही कमेंट्समध्ये मला कमेंट्स करून कळवा. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो, आणि सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा. ओके. धन्यवाद. थँक्यू.